सर्वप्रथम विलास कोकणपती सर यांचं स्वरांजली परिवार सगळ्यात महत्त्वाचं प्रोफेसर युवा संघटनेच्या परिवारामध्ये आपलं स्वागत आहे। आपण ज्या पदावर पोहोचला सोलापूरमध्ये वैशाली बांधवांमध्ये आपण पहिलेच व्यक्ती आहात, त्यामुळे आपल्या सर्व परिवाराच्या वतीने समाज बांधवांच्या वतीने आपलं अभिनंदन आणि पुढील कारकिर्दीला शुभेच्छा। ज्या पदावर आपण कार्यरत आहात त्या पदाचं महत्त्व, त्याची काय व्हॅल्यू आहे समाजामध्ये, कोर्टाच्या भाषेमध्ये काय त्याची व्हॅल्यू आहे, त्याबद्दल अधिक माहिती सविस्तर त्याची अधिकची माहिती पूर्वतीने सांगावी अशी विनंती। आज आपल्या पद्मशाली समाजाला अभिमान वाटेल अशी आपली सोलापूर जिल्हा न्यायालयातील सर्वांचे लाडके मार्गदर्शक आदरणीय अधिदर्शी कोटपती सर यांनी आतापर्यंत केलेल्या 30 ते 35 वर्षाचा जो प्रामाणिकपणा केलेलं काम आणि जिद्दीने आणि प्रामाणिकपणे कोर्टात अशी आम्ही गेल्या अनेक वर्षापासून मी खूप न्यायालयामध्ये वकील म्हणून प्रॅक्टिस करतो, काम करतो। अनेक तिकडल्या स्टाफशी आमचा जवळचा परिचय झालेला असतो आणि अनेकांची मी काम करण्याची पद्धत बघत असतो, पण खूप लोक म्हणजे मन लावून काम करत नाही, पण त्यामध्ये अपवाद म्हणून आम्हाला इव्हन मी 2001 पासून सोलापूर जिल्हा न्यायालयामध्ये वकिली करतो आणि तेव्हापासून ते आज पाहतो आपल्या पद्मशाली समाजातील आणि आम्हाला अभिमान वाटेल त्यावेळी कोणी नव्हते, म्हणजे ठराविक आता बोटावर मोजणे इतपत आपले न्यायालयीन आपले स्टाफ होते आणि त्यामध्ये मोठ्या पदावर आपल्या आदरणीय कोटापती सर होते। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी 10 ते 15 लोक जे न्यायालयीन कर्मचारी होते त्यांच्या गायडन्सखाली खूप जण म्हणजे शिकलेले आहेत आणि त्याच जो 100 ते 150 विधीतले त्यावेळी होते। आता आणखी संख्या वाढली, जवळपास 200चा टप्पा आपल्या सोलापूर पद्मशाली वकील बांधव आहेत आणि प्रत्येकजण आपल्याला आम्हाला तिथं आमचे कोटापती साहेब असल्यामुळे आम्हाला एक आपुलकीची भावना निर्माण झाली। मी बाबला सरांना अशी विनंती करतो की थोडंसं त्यांनी साहेबांबद्दल थोडं गोष्टी बोलाव्यात, त्याच्या मैत्रीबद्दल बोलावं आणि समाजातल्या इतर काही गोष्टी असतील, जे प्रश्न असतील त्याबद्दल साहेबांसमोर आपली भूमिका मांडावी अशी विनंती। तर सरांचं कार्य मी लहानपणापासूनच बघतो। तर दत्तनगरमधूनच त्यांच्या वडिलांचं कार्यालय होतं, तिथून त्यांचं कार्य चालत होतं, तेव्हापासून आमचं रिलेशन आहे, ओळख आहे। कधी भेटलं तर पण काही नाही म्हणत नाहीत, साहेब सहकार्य कंटिन्यू साहेबांचं असतं आणि साहेब मार्गदर्शन पण करत असतात आणि समाज बांधव म्हटलं की सरांचा वेगळा बघायचा दृष्टिकोन असतं, त्या दृष्टिकोनातून सहकार्य करत असतात आणि आज सरांना जे त्या ठिकाणी स्थान मिळालं त्याचा पूर्ण समाजासाठी चांगल्या पद्धतीने उपयोग होईल। पद्मश्री युवक संघटनेची भूमिका थोडीशी साहेबांसमोर मांडावी अशी प्रवीण जिल्हा विनंती। मेन सांगायचं म्हटलं तर सर आम्ही जे आता करतोय आमचं एकच फोकस जे आहे सर म्हटल्यासारखं शैक्षणिक दृष्टिकोनातून समाज सक्षम आहे, पण रोजगार म्हणावा तसं उपलब्ध नाही। म्हणून काय होतोय की इकडनं स्थलांतरित होण्याचं प्रमाण म्हटल्यासारखं शैक्षणिक बाजू आपण भक्कम करतोय, पण त्याच्या परीनं इथं जसं रोजगाराची उपलब्धता व्हायला पाहिजे त्याप्रमाणे होत नाही आहे। म्हणून युवकांचा कल जो आहे पुणे मुंबई यासारख्या शहरात जास्त जातो। आता अलीकडं तर आपण बघायला गेलं, सरांना पण माहीत असेल, आपण एखाद्या मुलाला स्थळ जरी पाहिलं तर मुलगा पुण्याला राहतो का, आता एक वर्ड फेमस झालं म्हणजे की आम्ही असं असेल तरच देऊ, तसं असेल तरच देऊ। या गोष्टीकडे पण युवक संघटना आता म्हणजे पूर्णपणे लक्ष घातली आहे, जेणेकरून रोजगार इकडे जास्तीत जास्त उपलब्धता व्हायला पाहिजे आणि आपल्या समाजात लघुउद्योजकता जे आहे त्याची पण जास्तीत जास्त आपण उपभोग घ्यायला पाहिजे। आणि समाजातील अनेक अशा प्रश्न आहेत, पण समाजाची संख्या मोठी आहे, पण समाजाला म्हणावं तसं कोण मार्गदर्शक नाही की बाबा मी या माणसाकडे गेलो तर माझा काम जो आहे तो प्रॉपर होईल, ही विश्वास अजून समाजाला निर्माण झाली। आणि एखादं नेतृत्व आपल्या समाजाकडून पूर्वी सर आपण जसं जर बघायला गेलं बरेच मोठमोठे कार्यकर्ते आपले आहेत, जर समाजाचं जर आपण वाटा बघितलं तर या सोलापुराच्या आपण म्हणतो सोलापूरचं जे आहे ओळख त्याच्यामध्ये 60% आपला वाटा आहे म्हणायला पण काय हरकत नाही। पण आता कुठंतरी ते कमी होत चालली आहे सर, म्हणजे एज्युकेटेड जे पीपल आहेत, एज्युकेटेड पीपल हे सोलापुरात राहणं हे आपण यासाठी प्रयत्न करायला पाहिजे, असं आम्ही म्हणजे युवक संघटनेने एक आमचं ध्येय ठेवलं आहे की जास्तीत जास्त एज्युकेटेड पीपल तर व्हायला पाहिजे आणि त्यांनी तर टिकून राहायला पाहिजे। यासाठी आपल्याला काय करता येईल त्यासाठी आणि अखिल भारतीय स्तरावरती जे वधूवर सूचक मेळावा असो किंवा काही म्हणजे बऱ्याच ठिकाणी बाहेर मराठवाड्याच्या एरियामध्ये तिकडे आपले मुलं वगैरे म्हणजे कमी आहेत, मग इकडं आपल्या इकडे मुली कमी आहेत, तसं आपल्याला काय करता येईल का यावरती पण आमचं थोडंसं विचार विनिमय चालू आहे सर।
आम्ही ते थोड्याच दिवसात त्याचं पण आम्ही हे करू. आणि जॉब फेअरचं पण आमचं एक मोठं चालू आहे सर. आणि आम्ही वेळोवेळी सरांना पण आम्ही सरांशी पण चर्चा केली. आपल्या समाजात प्रत्येक आपण कार्यरत नाही असं क्षेत्र नाही, तर आपली कुठेतरी चर्चा किंवा आपलं कम्युनिकेशन थोडंसं समाजाशी गॅप पडतोय, म्हणून आपल्याला थोडंसं अडचण येतं. मग आम्ही काय केले की प्रत्येक टीम वाईज बैठक घ्यायचं आम्ही ठरवलं सर. म्हणजे आता वकिलांची टीम असेल, IT क्षेत्रातली टीम असेल, शासकीय कर्मचाऱ्यांची टीम असेल, तर असं आम्ही वेगवेगळ्या टीमसोबत आम्ही चर्चा करू, जेणेकरून माझा समाज मोठा आहे पण लोकांना अजून सर म्हणल्यासारखं लोकांना अजून परिचित नाही, म्हणून मग तिथं माझं कुठंतरी काम व्हायला किंवा मी तिथं गेलो तर माझं काम होईल का नाही ही भीती अजून पण माझ्या मनात आहे. ही कुठेतरी आपल्याला पुसून टाकण्यासाठी आपण प्रयत्न करतोय सर. आणि तुमचं सहकार्य सर आम्हाला वेळोवेळी लागेल. आम्ही अख्ख्याने तुमच्याकडे येऊ. आणि पुन्हा एकदा तुम्हाला अभिनंदन व्यक्त करतो सर पद्मशाली योग संघटनेकडून. आपले समाजसेवक आहेत, राजकीय नेते देखील आहेत, त्यामध्ये बोलतून ज्यांनी मध्यवर्ती महामंडळ स्थापन केलं महर्षी मार्कंडेयांच्या नावाने, आणि त्याचं जे कार्य आहे ते पुढे तुम्ही चालू ठेवलेलं आहे. या महामंडळाची भूमिका आणि समाज बांधवांना एकत्र करण्याची जी भूमिका आहे त्यांनी थोडंसं यावेळी तुमच्यासमोर मांडावं असं मी त्यांना विनंती. मी प्रथम माननीय हरिदास कोटपती सरांना मनापासून व सर्व समाज बांधवाच्या वतीनं शुभेच्छा व अभिनंदन व्यक्त करतो की आपण असंच प्रगती करावं आणि आपल्या पद्मशाली समाज बांधवांना असंच पुढं जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. श्री मार्कंडेय जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं गेले 7 ते 7 वर्षापासून सोलापूर शहरातले मध्य भाग असलेले पार्क चौकात येथे मार्कंडेय जन्मोत्सव साजरा केला जातो. या माध्यमातून पद्मशाली समाजात घरोघरी मार्कंडेय जन्मोत्सव साजरा करा आपण हे संकल्पना केलेली आहे. आता तिचं थोडं करून समाजात एक सुरुवात होत आहे. आम्ही दरवर्षी 1000 झेंडे आणि 1000 फोटो आम्ही वाटप करत आहोत पार्क चौकातून. आजच्या या कौटुंबिक स्नेह मेळाव्यामध्ये आपण त्यांचा सत्कार केला. ते सोलापूर जिल्हा कौटुंबिक न्यायालयाचे रजिस्ट्रार सन्माननीय हरिदासजी कोटपती साहेब यांना मी विनंती करतो की 2 शब्द त्यांनी बोलावं आणि सर्वांना थोडंसं मार्गदर्शन करावं अशी त्यांना विनंती. माझा न्यायालयीन सेवेत सन 1991 पासून सेवेस रुजू झालो, तेव्हापासून मी आजपर्यंत अविरत काम करतो आहे. माझ्या सेवेच्या कालावधीत कुठल्याही प्रकारचा दाग नाही आहे. मी समाजाप्रती फार भावूक आहे. समाजाला मदत करावं, समाजातल्या काही घटनांना आपण कुठल्याही प्रकारे मदत करून त्यांची सेवा करावी अशी माझी म्हणून पहिल्यापासून इच्छा आहे. आणि आपले सत्कारमूर्ती हरिदासजी कोटापती सरांना भावी वाटचाली शुभेच्छा. आणि सर्वांनी वेळात वेळ काढून इथं उपस्थित राहिले आणि आपली समाजाप्रती जी व्यथा आहे किंवा समाजाला पुढे घेऊन जाण्याची सर्वांची जी इच्छा आहे सर्वांनी आपण आपले हरिदासजी कोटापती सरांसमोर व्यक्त केली. सर्वांनी मिळून काम करू आणि आपल्या समाजाला पुढे नेऊ. जी आपली दिशाहीन झालेली समाज आहे आणि एज्युकेटेड समाज असून थोडीशी दिशाहीन झालेली आहे आणि आपण त्यांना एकत्र आणून जे काही समस्या आहेत सगळ्यांनी सोडवण्याचा प्रयत्न करू. आणि सर्वांना धन्यवाद. हा कार्यक्रम संपला.